ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ त्रयोदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। आता एका वेगळ्या विषयाला भगवंतांनी सुरुवात केली आहे. आता अर्जुनाने कोणताही प्रश्न विचारलेला नाही आहे, परंतु अर्जुनाला सांगण्याची एक ओढ उत्सुकता भगवंताच्या मनात आहे. आणि दुसरं म्हणजे अर्जुन हा एक उत्तम श्रोता आहे, अभ्यासू आहे, जाणकार आहे. त्यामुळे त्याला सांगण्यामध्ये त्यांना उत्साह वाटतोय, आनंद वाटतोय. म्हणून आता शरीराची जी आध्यात्मिक रचना आहे की ज्या ज्या घटकांनी हे शरीर बनलं आहे त्या संबंधी भगवंत आता अर्जुनाला सांगताय की इदम शरीरम म्हणजे हे शरीर, हे कौंतेया क्षेत्रम इति अभिधीयते. अभिधीयते म्हणजे म्हणतात. हे जे शरीर आहे त्याला क्षेत्र असं म्हणतात. क्षेत्र याचा अर्थ शेत. शेतात जसं आपण जे पेरू त्याप्रमाणे उगवतं, तसं या शरीराने आपण जी कर्म करतो ती चांगली केली पुण्य मिळतं, आपण जर वाईट कर्म केली तर पाप निर्माण होतं. म्हणजे शरीर हे सुद्धा जणू काही शेतासारखंच आहे. त्यात जे पेरू त्याचंच फळ आपल्याला मिळतं. आता या शरीराला जाणणारा कोण आहे? एतत् यो वेत्ती, एतत् यहा वेत्ती. एतत् म्हणजे हे शरीर जो जाणतो, म्हणजे शरीराचे वेगवेगळे धर्म व्यापार हे जो जाणतो, तम प्राहुः. प्राहुः म्हणजे म्हणतात प्र अधिक आहुः. क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ म्हणजे जाणणारा असं त्याला म्हणतात. हे क्षेत्र जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि असं कोण म्हणतं तर तद्विदः, ते जाणणारे लोक. म्हणजे हे सामान्य माणसाचं म्हणणं नाही आहे, तर शास्त्रातले जे ज्ञाते पुरुष आहेत, जाणकार जे आहेत, ते असं म्हणतात की या शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आता शरीरातला क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मतत्व असतं की जे अलिप्त राहून सगळे शरीराचे व्यवहार जाणत असतो. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तज् ज्ञानम मतं मम. आता हा क्षेत्रज्ञ म्हणजे कोण त्याचाही खुलासा भगवंत करतायत की क्षेत्रज्ञ अपि मां विद्धि. मां म्हणजे मला, विद्धि म्हणजे जाण. सर्व क्षेत्रेषु, सर्व शरीरामध्ये जे आत्मतत्व आहे की जे शरीरात राहून सगळं जाणतं, ते म्हणजे मीच आहे, मी परब्रह्मच आहे असं तू जाण. क्षेत्रज्ञं च अपि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. आणि क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तत् ज्ञानम मतं मम. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं ज्ञान होणं. आता ज्ञान म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की हे सगळं जाणणं, ह्याचं मूलतत्व गाभासार तत्व जाणणं म्हणजे ज्ञान होणं. तर क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय यांना मूळ स्वरूपामध्ये जाणणं, यालाच ज्ञान असं म्हणतात, असं माझं मत आहे, असं मी म्हणतो, असं भगवंत सांगताय. तर क्षेत्रज्ञ हा मीच आहे आणि क्षेत्रज्ञाला म्हणजे मला जाणणं आणि त्या क्षेत्राला जाणणं म्हणजे शरीराला जाणणं. यत्तत् ज्ञान, हे जे जाणणं आहे त्यालाच ज्ञान असं म्हणतात. तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता इथं सुद्धा अर्जुनाने काहीही शंका विचारलेली नाही आहे, परंतु आपण जे सांगतो आहोत ते अर्जुनाला पूर्णतया कळावं, कुठलीही शंका राहू नये या दृष्टीने भगवंतांनी काही प्रश्न निर्माण केले आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी सांगणार आहे. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा विचार संपूर्णपणे साकल्याने मी सांगणार आहे, असं आधीच आपली भूमिका भगवंतांनी व्यक्त केलेली आहे की तत्क्षेत्रम यत् च यादृक्. ते क्षेत्र म्हणजे काय, ते कशा प्रकारचं आहे, तर च यत् विकारी, आणि त्याच्यामधले विकार काय, त्यात बदल काय होतं, परिवर्तन काय होतं, काय घडामोडी होतात त्याच्यामध्ये. यतश्च यत्, आणि त्याच्यापासून काय निर्माण होतं, काय घडतं. आणि सचयो यत् प्रभावश्च, त्याचा प्रभाव म्हणजे काय, क्षेत्रज्ञ कोण आणि त्याचा प्रभाव काय हे मी सांगतो. आणि सांगतो कसं, समासेनं. समास कसा असतो की दोन पदं आपण एकत्र करून त्याचं लघुरूप बनवतो, लहान करतो.
म्हणजे संक्षेप करतो, त्याप्रमाणे हे मी विस्ताराने सांगणार नाही आहे, तर संक्षेपाने मी ते सांगीन. ते तू शृणु म्हणजे ऐक. ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविधै पृथक ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर विनिश्चितैहि. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा अभ्यास अनेकांनी केलेला आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारांनी केला आहे. अनेक संतांनी केला, ऋषींनी केला आहे, देवादिकांनी पण केला आहे की हे मूळ स्वरूप काय आहे, परब्रह्म काय आहे, हा क्षेत्रज्ञ कोण आहे ते जाणावं, असा अनेकांनी प्रयत्न केला. त्याचं वर्णन इथं भगवंत करताय की ऋषीभिः बहुधा गीतम. ऋषींनी अनेक बहुधा म्हणजे अनेक प्रकारांनी याचा अभ्यास केला आहे आणि गीतम म्हणजे गायलं आहे, म्हणजे ती रचना पद्यात्मक आहे. ऋषीभिः बहुधा गीतम कशा प्रकारे केले? छंदोभिः. छंद म्हणजे काय की विशिष्ट नियमानुसार केलेली काव्यरचना. मग ती अक्षरगणवृत्त असतात किंवा मात्रावृत्त असतात, असे छंद वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्या छंदांनी विविध प्रकारांनी आणि पृथक म्हणजे वेगवेगळे, म्हणजे अनेक ऋषीमुनींनी आपल्याला जे दिसलं, जे अनुभवायला आलं, जे जाणलं त्यांनी त्याची रचना गीतांमध्ये केली, वेगवेगळ्या छंदांमध्ये केली आहे. ब्रह्मसूत्र पदैहिच एव हेतुमद्भिः विनिश्चितैहि. आता ब्रह्मसूत्र ही काय आहे? तर ब्रह्मसूत्र ही बादरायणाचार्यांनी रचलेली आहेत आणि ती कशासाठी रचली? तर उपनिषद जी आहेत ती वेगवेगळे आणि पृथक आहेत असं आपण बघितलं, विविध आहेत आणि त्या उपनिषदामध्ये ऋषींनी त्यांना जे अनुभवायला आलं ते लिहिलं आहे. आता त्यामध्ये काय आहे की काही वेळेला परस्पर विरोधी पण वचनं त्याच्यामध्ये येतात. तर ही जी विरोधी वचनं येतात त्यातल्या सिद्धांताची एकवाक्यता करण्यासाठी बादरायणाचार्यांनी ब्रह्मसूत्र लिहिली आणि असं दाखवलं की या सगळ्या विषयांचा संबंध एकाच परब्रह्माशी आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी जो एकच सिद्धांत काढला तो त्यांनी हेतुमद्भिः म्हणजे कार्य कारण या रूपाने म्हणजे अतिशय सप्रमाण असा त्यांनी तो आपला दाखवून दिला आहे. तर ही जी आहे त्याला बादरायण सूत्र म्हणतात, ब्रह्मसूत्र म्हणतात, वेदांत सूत्र म्हणतात किंवा शारीरक सूत्र पण म्हणतात, कारण शरीराचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे, क्षेत्रासंबंधीचा विचार त्याच्यामध्ये आहे. तर ब्रह्मसूत्र पदैहिच एव हेतुमद्भिः विनिश्चिते. हेतू काय तर कार्य आणि कारण काय याचा संबंध त्यांनी दाखवला आहे. कुठलंही कार्य घडतं तेव्हा त्याच्यामागे काहीतरी कारण असतंच. तर हा जो हेतू आहे हे दाखवून त्यांनी सिद्ध केलेला आहे. तर अशा प्रकारे हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा अभ्यास अनेक ऋषींनी केलेला आहे, आपापल्या प्रकाराने केला आहे आणि त्याची एकवाक्यता ब्रह्मसूत्र पदामध्ये दाखवली जाते. ती सुद्धा विनिश्चितही म्हणजे अत्यंत निश्चित केलेल्या ब्रह्मसूत्रातल्या पदांनी ही एकसूत्रता दाखवली जाते. आता भगवंत पुढच्या प्रश्नाकडे वळताय की ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय ह्याचं, आणि जे शरीर बनलेलं आहे ते क्षेत्र कोणत्या तत्वाने बनलेलं आहे याविषयीचं विवेचन आता भगवंत करणार आहे. तर प्रथम क्षेत्र म्हणजे शरीर हे कोणत्या तत्वांनी बनलेलं आहे यासंबंधी भगवंत सांगताय की महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः. कशाने कोणत्या घटकांनी आपले क्षेत्र म्हणजे शरीर बनलेलं आहे? तर महाभूतानि अहंकारः बुद्धिः अव्यक्तम एव च इंद्रियाणि दश एकम च पंच च इंद्रिय गोचराः. आता कोणते कोणते घटक आहेत पाहूया. महाभूतानि पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही आपल्या शरीरामध्ये आहेत आणि प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये ही पंचमहाभूत वेगवेगळ्या प्रमाणात पण असतातच. महाभूतानी अहंकार, महाभूतांच्या बरोबर शरीरामध्ये अहंकार हे पण एक महत्त्व आहे. बुद्धी आहे आणि अव्यक्तमेवच अव्यक्त असं जे मन आहे की ज्याचा ठाव ठिकाणा आपल्याला लागत नाही, ते कुठे आहे कसं आहे हेही आपल्याला सांगता येत नाही. याचा काहीसा विचार हा
ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की हे जे मन आहे त्याविषयी फक्त आपण कल्पना करू शकतो आणि हे मन हे बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये आहे आणि ते रजोगुणाचं आहे. रजोगुणाचं असल्यामुळे अर्थातच ते चंचल प्रवृत्तीचं आहे. तर अशा प्रकारे मनाचा विचार अनेकांनी अनेक प्रकारांनी केलेला आहे. तर हे मन जे दश एकमच मन म्हणजे इंद्रिय आणि दश दश म्हणजे 10 इंद्रिय, त्यातली 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ही आपण अनेकदा पाहिलेली आहे. तर कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन आणि अव्यक्त अशी प्रकृती किंवा अव्यक्त असणारं मन, कारण दोन्ही प्रकृती आणि मन ह्या दोन्ही अव्यक्त आहेत. आणि पंचच इंद्रिय गोचरा, गोचर म्हणजे जाणवणारे, आपण अनुभवू शकणारे. गो म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियाला जे जाणवतं ते गोचर. तर 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत त्याचे जे विषय आहेत म्हणजे डोळ्याचा विषय बघणे, कानाचं ऐकणे, नाकाचा हुगणे वास घेणे, जिभेचा रसास्वाद घेणे, त्वचेचा स्पर्श, हे जे रूपरस गंधस्पर्श हे जे विषय आहेत ज्ञानेंद्रियांचे त्याला इंद्रिय गोचर असं म्हटलं आहे. त्याला तन्मात्रा असंही म्हणतात. म्हणजे 5 महाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, 10 इंद्रिय, त्यात 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन आणि 5 हे त्या इंद्रियांचे विषय. हे झाले बाह्य रूपाने किंवा काही घटक आपण त्याचे बघितले. पण आता मनाशी संबंधित असलेले जे विकार आहेत त्याचं वर्णन भगवंत करतायत की इच्छा, द्वेष, सुखम दुःखम, संघातश्चेतना धृती, एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदारुतम. आता इच्छा म्हणजे काहीतरी काम करण्याची, खाण्याची, काहीतरी करण्याची आपल्या मनात इच्छा निर्माण होते. ही इच्छा निर्माण कशी होते? तर ही इच्छा ज्या मनापासून निर्माण होते, कारण मनाचाच भाग आहे, मनाचाच एक घटक आहे. ही इच्छा मनातून निर्माण झाली की ती काय करते? इंद्रियांना पकडते आणि इंद्रियांना ती आपल्या मनाप्रमाणे काम करायला लावते. आता इंद्रियांना काम करायला लावते म्हणजे आपल्या दिशेने ती इंद्रियांना वळवते. मग जेव्हा आपल्याला इंद्रिय आटोक्यात घ्यायची असतात तेव्हा त्या इच्छांवरती आपलं नियंत्रण असायला लागतं. तरी इच्छा जी निर्माण होते ती मनाच्या संसर्गाने निर्माण झाली. तिने नंतर काय केलं की अहंकाराला, इंद्रियांना आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांना विषयांकडे वळवलं. मग ह्या इच्छा एकातून एक अशा निर्माण होत जातात. ती वृत्ती आपली जागृत होत जाते. मग इंद्रिय आणि विषय यांची भेट घडते आणि मग कामाचा हात धरून ती इंद्रिय कामं करायला लागतात आणि अशा आपल्या वृत्ती बहिर्मुख व्हायला लागतात. म्हणजे आपलं मन हे अंतर्मुख व्हायला पाहिजे, ते बाहेरच्या दिशेने धावायला लागतं. अशी ही इच्छा महान कार्य शरीरामध्ये घडवून आणत असते. आता दुसरा जो भाग आहे द्वेष, म्हणजे इच्छेप्रमाणे मिळालं नाही की आपल्याला क्रोध येतो, राग येतो आणि ते जर दुसऱ्याला मिळालं तर त्याच्याविषयीचा द्वेष आपल्या मनामध्ये निर्माण होतो. अशी ही द्वेषाची भावना हा सुद्धा मनाचाच एक विकार आहे. सुख दुःख म्हणजे इंद्रियांना ज्यामुळे आनंद वाटतो, आपलं मन प्रसन्न होतो, आपलं सगळ्या अडचणी किंवा इतर विचार आपण विसरतो आणि मनाला एक समाधान मिळतं. ती एक सुखाची भावना असते जी क्षणिक असते. दुःख ही पण मनाचीच एक भावना आहे. हवं ते मिळालं नाही की शारीरिक, मानसिक अशा प्रकारचं दुःख आपल्याला होतं. संघात म्हणजे या सगळ्यांचा हा एक समूह आहे. आणि चेतना, इंद्रियांना काम, ज्यामुळे इंद्रिय काम करतात, जी हालचाल घडते त्या हालचालीला चेतना म्हणायचं. जी दृश्य स्वरूपातली हालचाल आहे ती चेतनाशक्ती. आणि ही चेतनाशक्ती ज्यामुळे कार्यप्रवण होते त्याला म्हणतात चैतन्य. म्हणजे चैतन्यामुळे ती इंद्रियांना जी शक्ती मिळते त्या शक्तीला आपण चेतना असं म्हणतो. आणि धृती, धृती म्हणजे काय की ही जी पंचमहाभूतं वगैरे आहेत ते आपण घटक पाहिले. वास्तविक पंचमहाभूतं ही कशी आहेत की एकमेकांच्या ठिकाणी एकत्र राहून एकत्र काम करणारी नाही आहेत. त्यांचे एकमेकांशी कसा संबंध असतो बघा की पृथ्वी आणि आप ही शक्ती अशी आहे की ती पृथ्वीला ग्रासून टाकते, प्रलय होतो आणि पृथ्वीला नामशेष केलं जातं आपाने. आपाला तेज काय करतं, बाप करून टाकून त्याला नष्ट करतं. म्हणजे
तसं पाहिलं तर गुणधर्मांच्या दृष्टीने ही पंचमहाभूतं एकत्र सुखाने नांदणं ही गोष्ट अवघड आहे. पण धृती म्हणजे त्यांना एकत्र आणून त्यांच्याकडून योग्य ती कामं करवून घ्यायची, त्यांचं आपापसातलं वैर होऊ द्यायचं नाही, ही शक्ती ज्यामुळे निर्माण झाली किंवा हे काम जी शक्ती करते त्याला धृती असं म्हणतात. तर अशा प्रकारे एतत् क्षेत्रम सविकारेण आणि समासेन उदाहृतम. उदाहृतम म्हणजे सांगितलं. हे क्षेत्र मी कसं सांगितलं? समासेन. मगाशी समास शब्द आपण पाहिला की थोडक्यामध्ये सांगितलं. आणि हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या समूहाला म्हणजे त्या क्षेत्रातल्या घटकांच्या समूहाला सविकार क्षेत्र असं उदाहृतम म्हणजे म्हटलं जातं. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. आता या क्षेत्राचा उपयोग आपण काय करायचा तर शरीराने जे शरीर आपल्याला देह मिळाला आहे या एवढ्या सगळ्या घटकांचा, त्या घटकांकडून आपण काय करायचं तर ज्ञान मिळवायचं म्हणजे परमात्मा स्वरूप जाण्याचा प्रयत्न करायचा. पण मनुष्य त्याकडे न वळता ऐहिक सुखात रममाण होतो. म्हणून परमात्म्याचं स्वरूप जाणणं म्हणजे ज्ञान आणि ते न जाणणं किंवा तिकडे दुर्लक्ष करणं म्हणजे अज्ञान. जो ऐहिकात बुडून गेला आहे तो अज्ञानी आहे असं म्हटलं जातं. तर ज्ञानाची लक्षणं कोणती? आणि ज्ञान एकदा प्राप्त झालं की त्या माणसाच्या वर्तनामध्ये आचाराविचारामध्ये आपोआप बदल घडायला लागतो. म्हणजे त्याला ज्ञान झालं हे त्याच्या वर्तनावरनं आपल्याला कळायला लागतं. तर ते गुण कोणते आहेत की ज्या त्याला ज्ञान झालं असं आपण समजू शकतो ते गुण भगवंत सांगतायत. अमानित्व मदंभित्व. अमानित्व मान मिळण्याची इच्छाच नाही. साधारणतः माणसाला काय वाटतं की आपली स्तुती करावी, आपला सत्कार करावा, आपला आदर करावा, आपल्याला मान द्यावा कुणीतरी. आपल्याला मान दिला नाही की आपल्याला खटकतं, वाईट वाटतं आणि आपल्याला रागही येतो. पण ज्यांना ज्ञानप्राप्ती झाली आहे ना त्यांची वृत्ती कशी होते? अमानित्व. त्यांना नकोच वाटतं कुणी आपला सत्कार करावा, मान द्यावा, आपली महती गावी, हे त्यांना नको असतं. अमानित्व अदंभित्व. ते कुठल्याही प्रकारचा दंभ म्हणजे कुठलाही खोटं आचार विचार करत नाहीत की ज्यामुळे लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जावं. अशा प्रकारचा कोणताही आचार त्यांचा नसतो. जे आहे ते खुल्या मनाने असतं, शुद्ध मनाने असतं. कारण तर आत बाहेर असं त्यांचं काहीच राहिलेलं नसतं. बाहेरचं शरीरही शुद्ध झालेलं असतं, अंतर्मनही शुद्ध झालेलं असतं. त्यामुळे दंभ हा विकार त्यांच्यामध्ये नसतो. अहिंसा. अहिंसा म्हणजे काय की कुणालाही दुखवायचं नाही. मग दुखवलं कशामुळे जातं? फक्त शरीराने कुणाला आपण मारामारी केली, हाणामारी केली म्हणजेच दुखवलं जातं का? असं नाही आहे. तर काया वाचा आणि मनाने सुद्धा आपण दुखवू शकतो ना. आता हात आहेत आपल्याला, हाताने आपण जर कुणाला मारलं, दुखवला गेला तो, मग असा आपल्या हाताचा उपयोग आपण करायचा नाही. अहिंसा कशी आहे की आपल्या हातामुळे दुसऱ्याला मदत होईल असं केलं पाहिजे. त्याला काहीतरी आपल्या हाताचा उपयोग होईल, आपल्या हाताचं त्याला काहीतरी सहकार्य मिळेल, त्याच्या कार्यात मदत होईल, तर ती अहिंसा होईल. पण जर हाताने आपण त्याला इजा पोचवली तर ती हिंसा होईल. मग ज्ञानप्राप्ती झालेल्या माणसाचा कोणता गुण लक्षात येतो? अहिंसा. तो वाणीने सुद्धा असं बोलेल की ज्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही, ज्यामुळे कुणाच्या बोलण्यामध्ये व्यत्यय येणार नाही. काही जण बोलत आहेत आणि तिथे जाऊन आपण काहीतरी वेडेवाकडं बोललो आणि त्यांचा सगळा रसभंग केला तर ते बोलणं योग्य नाही, ते अहिंसा होणार नाही. तर अशा प्रकारे काया वाचा सगळ्यामध्ये इतकंच काय दृष्टीमधून सुद्धा अहिंसा दिसली पाहिजे. कुणाकडे रागाने बघणं किंवा द्वेषाने बघणं हे आपल्या दृष्टीला असता कामा नये. म्हणून ज्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे त्याच्यामध्ये अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, सहनशीलता. देहाला कोणतेही विकार हो, सुखदुःख मिळो, उष्ण शीत कुठलेही विकार असो किंवा लोकांची अपमानास्पद बोलणी असो ती तो काय करतो? सहन करतो. सहनशीलता हाही त्याचा एक महत्त्वाचा गुण आहे. आर्जव म्हणजे अतिशय नम्रता. तो कुणी लहान असो नाही तर मोठा असो त्याच्याशी वागताना तो त्याला अपमानकारक वागणार नाही, अतिशय नम्रतेने वागेल, विनयाने वागेल. तर ही आर्जव रुजुता ही त्याच्या स्वभावातच निर्माण होते, त्याच्या मनातच ती निर्माण झालेली असते आणि त्यामुळे मन हेच क्रियांवरती परिणाम घडवतं. त्यामुळे त्याच्या क्रियाही अतिशय रुजू, नम्र, विनयशील अशा असतात. आचार्य उपासनम. गुरुची सेवा. आता या मार्गाने जेव्हा
परब्रह्माच्या शोधाला व्यक्ती निघतोय तेव्हा त्याला गुरु कोणीतरी भेटलेलाच असतो की जो गुरु त्याला योग्य दिशेने नेत असतो, मार्गदर्शन करत असतो. मग असा जो गुरु भेटतो त्याची उपासना करायची, म्हणजे त्याच्या सान्निध्यात जास्तीत जास्त राहायचं. इतकंच काय की त्याचा ज्या ज्या गोष्टीला स्पर्श होईल तिथे तिथे माझं अस्तित्व असावं असं शिष्याला वाटत असतं, की जिथे तो झोपणारच्या ती शय्या, ती त्याचे हंतरुण पांघरुण हे मी नीट करावं, जिथे तो चालणार ती भूमी मी झाडून स्वच्छ करावी, ज्याने तो पूजा करणार ते सगळं साहित्य मी आणून ठेवावं, असं सगळं. इतकंच काय पूजेचं साहित्य मीच व्हावं, इतकी वृत्ती शिष्याची गुरुठाई होऊन जाते. अनन्य भक्ती ही गुरु अतिशय त्याला महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे आचार्याची उपासना ही अत्यंत श्रद्धेने, अत्यंत मनोभावाने, इतकंच काय समर्पणाने, सर्वस्व त्यागाने तो करत असतो. आचार्य उपासना शौच म्हणजे शुद्धता. शरीराची शुद्धता ही बाह्य पण करायची आणि आंतरिकही यावी. आंतरिक शुद्धता कशी होईल की हे जे षड्रिपू आहे त्यांना शरीरातनं घालवून दिलं पाहिजे. ते बाहेर गेल्याशिवाय आतमधली जागा शुद्ध स्वच्छ होणार नाही, की ज्या ठिकाणी परब्रह्माने यावं, भगवंतानी यावं आणि वास करावा असं आपल्याला वाटतं ती जागा आधी शुद्ध करायला पाहिजे. म्हणजे आपलं मन, आपलं अंतःकरण हे अतिशय शुद्ध करायला पाहिजे आणि त्यासाठी उपासना करायला पाहिजे. स्थैर्य म्हणजे स्थिरता. ही स्थिरता केवळ शरीराची नाही, शरीर स्थिर ठेवलं तरी मन अस्थिर असतं. तर मुख्य स्थिरता कशाची पाहिजे? मानसिक स्थिरता. मग सुखदुःखाच्या प्रसंगी, कोणत्याही प्रसंगी, अडचणीचा येवो, सुखाचा येवो, दुःखाचा येवो, कोणत्याही प्रसंगी, म्हणजे पैसा मिळो न मिळो, ऐहिक सुख मिळो न मिळो, त्याच्या मनाची स्थिरता ढळत नाही, तो वृत्तीने शांतच असतो. आणि आणखीन गुण आहे आत्मविनिग्रह. हा आत्मविनिग्रह घ्यायचा म्हणजे कसं की आपलं मन आपल्या ताब्यात ठेवायचं, आपला त्याच्यामध्ये संयम राहिला पाहिजे आणि आपल्याला आपल्या मनावरती ताबा दाखवता आला पाहिजे. अशा प्रकारचे हे जे गुण आहेत म्हणजे अमानित्व, अदंभित्व आहे, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्य उपासना, शौच, स्थैर्य, आत्मविनिग्रह. आता आणखीनही काही गुण पुढे सांगितले. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रिय हीच कशी बहिर्मुख होतात ती आपण पाहिलं की सगळ्या इंद्रियांना बाहेरून सुख मिळवण्याची धडपड चालू असते, हाव असते आणि ते मिळवण्याच्या मागेच ते लागलेले असतात. आणि त्यामध्ये काय होतं की ही धाव इतकी वाढते की इच्छांची तृप्तीच होत नाही, एकातून दुसरी इच्छा, अशा सातत्याने इच्छा वासना निर्माण होत राहतात. म्हणून त्याला आळा घातला पाहिजे, त्यांच्यावर ताबा ठेवला पाहिजे. म्हणजे इंद्रियांच्या विषयी वैराग्याची भावना पाहिजे. म्हणजे इंद्रियाकडून जे विषय आपल्याला उपभोगायला मिळणार आहे त्याच्याविषयी वैराग्य म्हणजे वितराग, म्हणजे त्यांच्याविषयीचं प्रेम आपलं गेलं पाहिजे. उपभोगायला सहजी विषय मिळाले तरी सुख, नाही मिळाले तरी सुख, अशी वैराग्याची भावना व्हायला पाहिजे. इंद्रियार्थेषु वैराग्यम. अहंकार हा तर मोठा शत्रू आहे आणि तो ह्या अध्यात्माच्या मार्गाला एक मोठा अडथळा असतो. तर अहमपणा आला, ममत्व आलं, मी आणि माझं, ह्या दोन गोष्टी आल्या की तो मनुष्य पुढची वाटचाल करूच शकत नाही. म्हणून अहंकार गळायला पाहिजे. आणि तो किती सहजी गळायला पाहिजे की झाडावरून पिकलेलं फळ जसं सहजी गळून पडतं तसा तो अहंकार आपल्या मनातून सहज बाहेर गेला पाहिजे. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. जन्माचंही दुःख असतंच, पण ते दुःख आपल्याला त्यावेळेला जाणीवा नसतं, त्यामुळे कळत नाही किंवा ते आपल्या लक्षात नसतं. पण जन्माला आल्यानंतर आपल्याला जरा आहे, म्हातारपण आहे, व्याधी आहे, शारीरिक आजार, रोग आहे आणि नंतर मृत्यू पण आहे. या सगळ्या गोष्टी निश्चितच आहे. ह्याचा विचार हा जो अध्यात्माच्या मार्गाने वाटचाल करणारा आहे किंवा जो ज्ञानापर्यंत पोचला आहे तो मनुष्य किंवा तो अध्यात्म करणारा उपासक हा कसा असतो की ह्या दुःखांचा विचार त्यांनी आधीच केला असतो. दुःख दोष अनुदर्शनम.
त्यांचं दर्शन त्यांनी अगोदरच केलं आहे की मला म्हातारपण येणार आहे, म्हातारपणात माझी गात्र शिथिल होणार आहे, मी काही करायचं म्हटलं तर मला ते करता येणार नाही, माझे डोळे, माझी वाणी, माझं शरीर हे मला साथ देऊ शकणार नाही आहे आणि व्याधी पण माझ्या शरीराला ग्रासणार आहे, हा विचार आधी करून तो योग्य वयातच त्या मार्गाकडे वाटचाल करायला सुरुवात करतो. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांचं जे दुःख आहे, यांचा जो दोष आहे, त्याचं दर्शन त्याला आधीच झालेलं आहे आणि तशी तो वाटचाल करतोय. आता आणखी गुण कोणते त्याचे दिसतात ते दाखवले आहे. अशक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तीषु. अशक्ती ही अनभिष्वंग, अशक्ती म्हणजे पण त्यात रमून जाणं आणि अनभिष्वंग म्हणजे त्याचा संग नकोसा वाटणं. कशाविषयी? पुत्र, दारा आणि गृह. पुत्र म्हणजे संतती, मुलं, दारा म्हणजे पत्नी आणि गृह. काय असतं की जास्तीत जास्त मोह कशाचा असतो आपल्याला, की आपलं सगळं जे सुख एकवटलेलं असतं ना, ते आपले घरदार, आपली मुलं, आपला संसार यामध्येच एकवटलेलं असतं. त्याच्या पलीकडे आपण सुखाचा काही विचारच केलेला नसतो. अशाश्वत सुखाकडून मला शाश्वत सुखाकडे जायचं आहे याचा कधी विचारच केलेला नसतो आणि ह्यामध्ये आपण आसक्त झालेलो असतो आणि दुसरा विचार मनाला स्पर्शही करत नाही. मग हे जे आहे पुत्र, दारा आणि गृह यांच्याविषयीचं जे प्रेम आतोनात भरलेलं आहे मनामध्ये, त्याविषयी आपल्याला आसक्ती पाहिजे आणि अनभिष्वंग पाहिजे. म्हणजे त्याविषयी आसक्ती नको, त्यात रममाण व्हायचं नाही आणि त्याचा संगच नको. म्हणजे संग जरी आपण ऐहिक प्रपंचात असल्यामुळे संग असला तरी त्यात बुडून जायचं नाही. नित्यंच समचित्तत्व, आपलं मन कसं नेहमी सम पाहिजे. म्हणजे कधी ते उंचावलं आहे, कधी खाली गेलं आहे, म्हणजे सुखाने वरती आलं आहे, उचंबळून गेलं आहे, दुःखाने निराश झालं आहे, अशी मनाची हालचाल होता कामा नये. मन हे स्थिरच राहिलं पाहिजे. समचित्तत्वम इष्ट अनिष्ट उपपत्तीषु. उपपत्ती म्हणजे जे प्राप्त होईल ते इष्ट म्हणजे मला हवं ते आहे का, योग्य आहे का, का अनिष्ट आहे का, मला हानिकारक आहे, या कशाचाही विचार न करता जे काही येईल त्याविषयी आपलं मन हे नित्य स्थिर राहिलं पाहिजे. भावनांचा उद्रेक त्याच्यामध्ये होऊ द्यायचा नाही. आता हे एवढे गुण सांगितले आणि आणखीन महत्त्वाचे गुण जे आहेत ते भगवंत सांगणार आहेत. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, अर्जवम पासून जी सुरुवात केली ती समचित्तत्व इष्टानिष्टोपपत्तीषु झाली. आता अत्यंत महत्त्वाचा गुण आहे की मयी चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतीर जनसंसदी. हे सगळं कशासाठी, हे गुण कसे प्रकट होत आहेत, केव्हा प्रकट होतात? तमयीच्या अनन्य योगेनं भक्ती. माझ्या ठिकाणी जो अनन्यपणे, अनन्य श्रद्धेने, अनन्य निष्ठेने जो माझी भक्ती करतो आणि ती सुद्धा भक्ती कशी पाहिजे? अव्यभिचारिणी. व्यभिचार म्हणजे काय की आचार चुकणं. म्हणजे आज मी एकाची उपासना करते, पुन्हा ती सोडून दिली, दुसऱ्या देवाला धरलं, अमक्या वारी अमक्या देवाची उपासना, दुसऱ्या वारी दुसऱ्या देवाची उपासना, अशी भक्ती नको. तर ती भक्ती एका ठाई एकाग्र स्थिर राहिली पाहिजे, म्हणजे ती अनन्य भक्ती झाली पाहिजे. तर मयीचे अनन्य योगेनं भक्ती ही अव्यभिचारिणी. माझ्या ठिकाणी अव्यभिचारी अशी ज्याची भक्ती असेल. आणखीन त्याचे गुण कोणते? तर विविक्त देश सेवित्व. विविक्त याचा अर्थ एकांत. त्याला कुठे राहायला आवडलं पाहिजे? एकांत ठिकाणी. विविक्त देश म्हणजे जागा, स्थान. त्या विविक्त देशामध्ये म्हणजे एकांत जागी त्याचं मन रमलं पाहिजे. आणि विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी. विविक्त म्हणजे एकांत स्थानामध्ये, देश म्हणजे स्थान किंवा जागा, त्याला राहायला आवडतं. आणि जनसंसदी, संसद म्हणजे सभा, जिथे लोकांचा गट आहे, समूह आहे, अशा समुदायाविषयी त्याला अरती आहे. रती म्हणजे प्रेम, अरती म्हणजे प्रेम नाही, म्हणजे आवड नाही. हाही त्याचा गुण महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त तो लोकांच्या समुदायापासून विलग राहतो, एकटा राहतो आणि एकांतामध्ये शांतपणे तो भगवंताचं ध्यान करतो, भक्ती करतो. ती सुद्धा अनन्य आणि अव्यभिचारिणी अशी असते. आणि अशा मार्गाने तो जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानप्राप्तीचा परिणाम त्याच्या वर्तनावरती दिसून येतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.